श्री स्वामी समर्थ. काळ कितीही वाईट असू द्या, ज्यांच्या हृदयात श्री स्वामी समर्थ आहे त्यांचे कधीच वाईट होणार नाही. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असाच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला, अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागला या विचारत स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. आणि भिवू नका, स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. ज्याने इतरांच्या सुखासाठी प्रचंड सोसले स्वतःच्या दुःखाची झळ, त्यांना नेहमीच लाभते स्वामी समर्थांचे प्रचंड बळ. विश्वास ठेवा, समोर उभा असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठी उभी असलेली स्वामी शक्ती किती मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. तुम्ही आता मात्र मुखात अखंड नाम घेत चला, प्रामाणिक प्रयत्न करा आणि बघा विजय तुमचाच आहे. स्वामी म्हणतात, एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःख देऊन सोडून गेली असेल तर त्याला वाईट वाटून घ्यायचं नाही. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना आपल्याला एक शिकवण देऊन जात असतो. ते सोडून गेलेली बाकी व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो आणि ठेवला तरी त्यामध्ये गुंतायचं मात्र नसतं. स्वतःवरती विश्वास ठेवा. दुसऱ्यांवर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी, हे मात्र नक्की लक्षात घ्या. तुमच्या मदतीला मी सांगून नाही तर न बोलताही धावून येईल, फक्त विश्वास ठेवा. समर्थ म्हणतात, जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. जीवनामध्ये तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसतं. बाळांनो, नेहमी लक्षात घ्या, हे कलियुगाचे पर्व आहे. इथे प्रत्येकालाच गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाही तर जीवन व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली चार माणसं, त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत आहे. हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधीकधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहत असतात, परीक्षा पाहत असतात की तुम्ही किती संयम ठेवता आणि न खचून जाता तुम्ही कसं खंबीर उभं राहता. हे पाहून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं, तुमच्या संयमाचं फळ तुम्हाला स्वामी नक्कीच देतील. कधी म्हणू नकोस की दिवस आपले खराब आहेत. जिद्दीने सांग स्वतःला की मी काठ्याने वेढलेलं एक गुलाब आहे, जे कधीही खचून जात नाही किंवा कोमेजून जात नाही. मी नेहमीच खणखरपणे उभं राहणार आहे. जीवनामध्ये चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी कायम सोबत असले की पुढचे पाऊल कधी चुकत नाही आणि तुम्हाला तुमचे अनुभव कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाहीत. आणि आयुष्यात एकदा तरी तुम्हाला अशा वाईट दिवसांना सामोरं गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या दिवसांची किंमत देखील नक्कीच कळत असते. त्यामुळं या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला जी काही संधी मिळते तर ते तुम्हाला सारथी बना, तर तिथे तुम्ही स्वार्थी बनू नका. कारण या आयुष्यामध्ये तुम्हाला एकट्याला पुढं जायचं नाही आहे, तुमच्यासोबत तुम्हाला आणखीन बहुतेक जणांना पुढे घेऊन जायचं असतं. चुकून जरी तुम्ही आयुष्यामध्ये असा विचार केला की तुम्ही स्वतःसोबत इतरांचाही विचार केला, अडल्या नडल्याला उपयोगी पडला, गरजवंताला धावून गेला, तर स्वामी तुमच्या गरजेवेळी तुम्हाला नक्कीच धावून येतील आणि अडचणीतून तुमची सुटका नक्कीच करतील. नेहमी लक्षात घ्या, आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्यावर हा नक्कीच होत असतो. हे नेहमी लक्षात घ्या. आयुष्यात आपल्या परिस्थितीला जी लागलेली नजर असते ती आपल्याला कष्टानेच काढावी लागते बाळांनो, हे लक्षात घ्या. कारण आयुष्यामध्ये खूप चढउतार येत असतात आणि हे चढउतार तुम्हाला खूप अनुभव देऊन जातात, शिकवण देऊन जातात आणि यातूनच तुम्हाला संयमपणे पुढे मार्ग कसा चालायचा आहे हे देखील सांगून जातात. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, आयुष्याच्या या मार्गावरती तुम्हाला संयमपणे चालायचं आहे. सवडीनुसार तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. असं नाही आहे की तुम्हाला प्रत्येक वेळी धडपड करायची आहे, धावपळ करायची आहे आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे.
जर तुम्ही वेळेची किंमत करून सगळं काही करत असाल तर वेळेनुसार योग्य वेळी तुमच्या सगळ्या गोष्टी नक्कीच होणार आहेत आणि सगळ्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुमचे स्वप्न असतील आणि इतरांचं भलं करण्यासाठी जर तुम्ही थांबला असाल तर निश्चितच तुमच्या या आयुष्यामध्ये खूप चांगलं घडणार आहे आणि जिथे इच्छा असेल तिथे इच्छापूर्ती नक्कीच होत असते। स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल तर येणाऱ्या गुरुवारपर्यंत नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे। फक्त इतकं मनापासून स्वामींचे स्मरण करा आणि लिहा श्री स्वामी समर्थ। लक्षपूर्वक बघा, संकटमुक्त तुम्ही लवकरच होणार आहात। जे काही अडचणी संकटी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनामध्ये चालू आहेत ते सगळं आता दूर होणार आहे आणि आता तुम्हाला सुख मिळणार आहे आणि दुःख लांब निघून जाणार आहे। बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, कोणतंही काम करत असताना ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या त्या कामावरती वाईट परिणाम होईल आणि तुमचं ते कार्य पूर्णत्वास जाणार नाही। ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या। जोपर्यंत तुमचं कार्य पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत त्याची वाच्यता कुणालाही करू नका। बाळांनो, असं कुठलंच सुख नाही आहे जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल। जे काय होईल ते योग्यच होईल, फक्त योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवा। त्रासातून जाणारा प्रवासच तुम्हाला खास गोष्टींकडे घेऊन जाणार आहे। थोडं धीर ठेवा, संयम ठेवा, सगळं चांगलं होईल आणि भिवू नका। स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करणार आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला निश्चितच चांगली बातमी मिळणार आहे आणि तुमच्या अथांग प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, कारण कर्म जिथे चांगले असतात तिथे काहीतरी मोठं संकट नक्कीच टळत असतं आणि काहीतरी चांगली गोष्ट नक्कीच घडत असते। बाळा, तुझ्या दुःखात आहे मीच संगतीला, ठेव मनी भरोसा आहे मी शब्द दिला। श्रद्धा धरून पोटी घाली तू 7 मजला, आहे तुझ्याच पाठी येथे मी थांबलेला। तू चालतच पुढती येऊन मागुती मी, सांभाळण्यास तुझरा होऊन सावली मी। का व्यर्थ भीत आहेस आगामी संकटाला, आहेच सिद्धनामी सारे निवारण्याला। हा शब्द सद्गुरूंचा स्वप्नात कानी आला, आधार तोच आहे मग या भागल्या जीवाला। बाळा, परिस्थितीचे चटके जितके खंबीर असतील तितकेच तुला यशही खणखणीत मिळणार आहे आणि ही गोष्ट नेहमी लक्षात घे। जितके प्रयत्न, जितके कष्ट तुम्हाला आज पडत आहेत त्याहून दुप्पट तुम्हाला चांगले दिवस नक्कीच येणार आहेत। तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तुमची जिद्द असेल, तुमचा प्रामाणिकपणा असेल, चिकाटी असेल तर आयुष्यामध्ये तुम्ही कुणालाही मागे टाकू शकता, निश्चितच काहीतरी सिद्ध करू शकता।